एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आपण या ठिकाणी. स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने. 3 कप रवा घेतलेला आहे आपण. बारीक रवा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आणि हा रवा एका भांड्यात काढून घेतलेला आहे आपण. रवा आपण कोरडाच मिक्सरला लावून घ्यायचा आहे. आणि जी आपण उडदाची डाळ धुवून भिजत घातली होती, 4 तास भिजत घालून घ्यायची आहे. ती भिजत घातलेली डाळ मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे. मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर रवा त्यामध्ये ॲड करायचा आहे. रवा त्यामध्ये ॲड केला की गरम पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये गरम पाणी टाकून खूप छान सगळं मिक्स करायचं आहे. ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आहे आणि छानपैकी इडली करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही इडली करून बघा, खूप आवडेल तुम्हाला ही इडली. आणि त्याच्याबरोबर हिरवी चटणी. माझ्या पद्धतीने रेसिपी केल्यानंतर तुम्हाला जर ती आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली.